तर आज आपण आता प्रॉब्लेम्स बघणार आहोत पीएच अँड पीओएच वरचे. तर आता प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. काय दिलाय प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम 5. काल आपण 4 प्रॉब्लेम सोडवले होते. होमवर्कला बाजूला ठेवू आपण. कॅल्क्युलेट पीएच अँड पीओएच फॉर 0.01 मोलार HCl सोल्युशन. तुम्हाला त्यांनी पीएच विचारलाय, पीओएच विचारलाय आणि तुम्हाला HCl चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आता HCl तर लक्ष द्या. HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि स्ट्रॉंग ॲसिड म्हटला म्हणजे इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. म्हणजे याचा अर्थ काय, तर जर का 100 HCl चे मॉलिक्यूल असतील तर असं आपण म्हणू की तो कम्प्लिटली डिसोशिएट होतो. तो कम्प्लिटली ऑलमोस्ट शब्द काढून टाकू आपण आणि कम्प्लिटलीच डिसोशिएट होतो असं गृहीत धरू. मग 100 HCl असेल तर 100 H+ आयन्स आपल्याला मिळतील. म्हणजेच काय, तर स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे जेवढं कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl आहे तेवढंच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ सुद्धा असणार आणि जेवढं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आहे तुम्हाला माहिती आहे तेवढंच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ सुद्धा असतं. म्हणून मी काय लिहिलंय, HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली आहे. त्यामुळे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl आहे तेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किंवा ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ म्हणू. म्हणजे किती असेल कॉन्सन्ट्रेशन, 0.01 मोलार म्हणजे 10⁻⁻² मोलार. तर दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. आपल्याला विचारलाय पीएच आणि पीओएच. आता जर का हा ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आपल्याकडे आहे तर त्यावरनं पहिले आपण पीएच काढू शकतो. काय फॉर्म्युला घ्याल, पीएच इज इक्वल्स टू -log⁻10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. H+चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 10⁻². टाका व्हॅल्यू तिथे 10⁻². आता बघा हे -2 समोर येईल, बरोबर आहे. हे -2 समोर आलं इथे, -2 log⁻10 ऑफ 10 मायनस ऑफ मायनस प्लस आणि log⁻10 ऑफ 10 ची किंमत किती असते, 1. हा फॉर्म्युला लक्षामध्ये ठेवा. कोणता फॉर्म्युला घेतोय आपण, या ठिकाणी फॉर्म्युला लक्षामध्ये घेतोय log(a⁴ इज इक्वल्स टू 1. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतो आहोत. अजून एक फॉर्म्युला कोणता घेतलाय, log(a⁴b इज इक्वल्स टू b log a. हा पण एक फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. हा b आपण समोर घेऊ शकतो, जसं मी इथे -2 ला समोर घेतलाय. -2 मायनस log⁻10 ऑफ 10 मायनस मायनस प्लस झालं, +2 log⁻10 1 आहे. म्हणजे pH ची किंमत आली 2. आता pH प्लस pOH इज इक्वल्स टू 14 आहे. म्हणजेच pOH इज इक्वल टू 14 मायनस pH म्हणजेच 14 - 2 इज इक्वल्स टू 12. अशा तऱ्हेने आपण pH आणि pOH इथे काढून दाखवलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किती होतं, 10⁻². तर आपल्याला CET नीट JEE करता जेव्हा डायरेक्ट उत्तरापर्यंत पोचायचं असतं ते कसं पोचल्या जाईल. जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ 10⁻² आहे तर pH असतो त्याचा 2. मी याच्याकरता एक जनरल फॉर्म्युला देतो, हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. जसे हे लॉगचे दिले तसे बघा. जर का pH असेल x तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असतं त्या ठिकाणी 10⁻⁻x. हे लक्षात घ्या. आता टू अँड फ्रो जाता येईल. समजा pH x असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ 10⁻⁻x आहे. म्हणजे काय, समजा pH घेतला आपण 5, pH किती आहे 5, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू 10⁻⁻5. आता उलट चला, जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असेल 10⁻⁻5 तर pH किती येईल त्याचा 5. आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ दिलं होतं 10⁻⁻2. 10⁻⁻2 म्हणजे x ची किंमत 2 आहे. मग या ठिकाणी pH इज इक्वल्स टू 2 आल्याचं दिसेल. दुसरं एक घेऊ आपण. जर का pH 4 असेल, pH किती आहे 4, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू 10⁻⁻4. जसं मी pH आणि H+ विषयी लिहिलंय तसंच तुम्हाला pOH करता पण करता येईल. समजा pOH असेल x तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ HOH- इज इक्वल्स टू 10⁻⁻x.
म्हणजे pH आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ साठी जसा फॉर्म्युला आहे तसाच POH आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस साठी सुद्धा घेता येईल। याला वाटलंच तर मी इथे खाली लिहितो, काय येईल बघा, समजा POH हा x असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू 10⁻⁻⁻x। हा पण फॉर्म्युला तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायचा आहे। पहिला फॉर्म्युला log of a raised to power a is equals log of a to the base a is equal to 1, log of a raised to power b is equal to b log a। नंतर फॉर्म्युला घेतला आपण pH is equal to x, then concentration of H+ is equal to 10⁻⁻x किंवा उलट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ 10⁻⁻x असेल तर pH हा x असेल। तसंच POH is equal to x, then सॉरी इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय पाहिजे होतं OH मायनस, देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 10⁻⁻x किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस 10⁻⁻x असेल तर POH ची किंमत किती असणार आहे x। आता हे जे प्रॉब्लेम आहे हे जर का मला CET मध्ये आलं असतं, MCQ मध्ये आलं असतं तर मी हे काहीही न सोडवता सुद्धा उत्तर काढू शकलो असतो। कसं थिंकिंग करा, या ठिकाणी दिलेलं आहे 0.01 मोलार HCl। माझं थिंकिंग इथे सुरू होतं, HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली आहे, त्याच्यामुळे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl असेल तेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असेल। HClचं कॉन्सन्ट्रेशन 0.01 म्हणजेच 10⁻⁻2 आहे, तेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ झालं 10⁻⁻2। त्यावरनं मी pH काढला 2 या फॉर्म्युल्याच्या मदतीने। जर का 10⁻⁻2 आहे म्हणजे pH 2 आहे आणि pH 2 आहे म्हणजे POH 12 आहे। कुठेही मला सोडवण्याची गरज नाही, मी डायरेक्ट ऑप्शनमध्ये टिक करू शकतो। तर हे जे आहेत हे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये असं पूर्ण सोडवावं लागेल, पण तेच जर का CET असेल कोणती पण नीट JEE तर त्यामध्ये आपल्याला हे डायरेक्टली सुद्धा सोडवता आलं पाहिजे। एक गोष्ट मी तुम्हाला अजून सांगणार आहे, जेव्हा केव्हा आपण एखादं प्रॉब्लेम सोडवतो त्याची किंमत त्या प्रॉब्लेम पुरताच करू नका, त्यामध्ये काही बदल करून नवीन प्रॉब्लेम आपल्याला तयार करता येतं का ते बघा। जो हा प्रयत्न करेल तो प्रॉब्लेममध्ये परफेक्ट होईल। आता या ठिकाणी एक नवीन प्रॉब्लेम कोणतं मी तुम्हाला सांगतोय बघा, इथे HCl दिलेला आहे, त्याच्या ऐवजी मी इथे NaOH करतो, झालं नवीन प्रॉब्लेम तयार। काय आहे pH काढा, POH काढा फॉर 0.01 मोलार NaOH सोल्यूशन। हे तुम्हाला होमवर्क आहे असं समजून चाला, ठीक आहे। मग आता काय उत्तर सोडवाल मी ओरली सांगतो। इथे NaOH कोण आहे, स्ट्रॉंग बेस, डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली, म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, म्हणजे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन येईल, जे NaOHचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 10⁻⁻2। मग या फॉर्म्युल्याच्या मदतीने कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस 10⁻⁻2 आहे, म्हणून POH निघेल पहिले। बेस दिलाय ना, ॲसिड दिला होता तेव्हा pH निघाला पहिले, जर का बेस दिलेला आहे तर POH ची किंमत 2 येईल आणि POH 2 असेल तर pH असेल 12। झालं नवीन प्रॉब्लेम तयार। म्हणजे एक प्रॉब्लेम जेव्हा आपण सोडवतो तेव्हा ते एका प्रॉब्लेम पुरता मर्यादित करू नका। ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याला वाटतं की आपल्याला प्रॉब्लेम जमायला पाहिजे, त्यांनी एक त्यातनं नवीन प्रॉब्लेम शोधा आणि ते सोडवून बघत चला। तर या ठिकाणी आपण एक नवीन प्रॉब्लेम तयार केलं, याला समजा आपण म्हटलं प्रॉब्लेम 5A, तर NaOH ला म्हणू आपण प्रॉब्लेम 5B आणि ते सुद्धा तुम्ही सोडवून बघायचं आहे। कसं सोडवणार, NaOH म्हटलं इथे काय बदल, NaOH स्ट्रॉंग बेस, डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 0.01 मोलार इज इक्वल टू 10⁻⁻2 मोलार। POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, सोडवणार POH येईल 2, मग pH प्लस POH इज इक्वल टू 14 म्हणून pH तुमचा येणार 12। समजतंय कन्सेप्ट। तर हे झालं प्रॉब्लेम 5A ज्याला मी नाव दिलं, आणि त्याच्यातनंच एक प्रॉब्लेम तयार केलं ते झालं प्रॉब्लेम 5B। लक्षात येत आहे। नाव अबाउट प्रॉब्लेम नंबर 6। समजा असं गृहीत धरा की तुम्हाला pH दिलेला आहे, pH इज 3.12 आणि देन कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन।
pH दिलेला आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन विचारलेला आहे. पहिलं तर थिंकिंग करा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. हायड्रोनियम आयन तयार कसा होतो, H प्लस प्लस H2O गिव्ज H3O प्लस. म्हणजे जेवढं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन असतं तेवढंच H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे आपल्याला जेव्हा H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलं आहे याचा अर्थच तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस विचारलं आहे आणि दिलेला pH आहे. मग चला आपण सोडू. pH जर का आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कसं काढायचं हे आपण आता लक्षात घेऊ. बघा या ठिकाणी pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. हा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये यूज करू. मायनस बोथ साईडला आपण -1 ने मल्टिप्लाय केलं. मायनस pH इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. आता टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साईड, या ठिकाणी दोन्ही साईडला आपण काय घेतला, अँटीलॉग. मी इथे बाहेर बाजूला सोडवतो वाटलंच तर इथे बघा लक्ष द्या. pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. बोथ साईडला आपण -1 ने मल्टिप्लाय केलं. मायनस pH इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला आपण अँटीलॉग घेतला. मग या साईडला येईल अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH इज इक्वल्स टू, आता लॉग अँटीलॉग विरुद्ध एकमेकाच्या ते कॅन्सल होतील म्हणजे इथे येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. बघा समजताय का तुम्हाला? काय घेतला आपण, pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. म्हणजेच मायनस pH इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. दोन्ही साईडला अँटीलॉग घेतला. मग अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH इज इक्वल्स टू हे लॉग अँटीलॉग कॅन्सल म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू, इथे लिहिलंय बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH. म्हणजे याच्यावरून आपण हे इक्वेशन आणलेलं आहे. तुम्ही ॲक्च्युअली एक्झाममध्ये हे डायरेक्ट लिहिलं चालतं. pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. म्हणजेच काय, बघा लक्ष द्या, याचाच अर्थ काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH. अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH हे या ठिकाणी आलंय. कसा आलाय मी इथे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता pH ची किंमत किती आहे, 3.12 आहे. मग या ठिकाणी मायनस ऑफ 3.12, pH ची व्हॅल्यू टाकली -3.12. आता आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे -3.12चा. एक गोष्ट लक्ष द्या, या 3.12 मध्ये 3 आहे कॅरेक्टरिस्टिक आणि 12 आहे मॅन्टिसा. म्हणजे याचा अर्थ -3.12 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक पण निगेटिव्ह आहे आणि मॅन्टिसा पण निगेटिव्ह आहे. कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह असण्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम नाही, पण मायनस ऑफ मॅन्टिसा, ही मॅन्टिसा जे आहे हे सुद्धा जेव्हा मायनस असतं तेव्हा मायनस मॅन्टिसाचा अँटीलॉग बघता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे -3.12चा डायरेक्टली अँटीलॉग काढता येत नाही. मग कसा काढायचा, त्याच्याकरता या -3.12ला आपल्याला कन्व्हर्ट करून घ्यावं लागणार आहे. कसं कन्व्हर्ट करायचं ही फार महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात घ्या. -3.12 याला मी स्प्लिटअप करून लिहितो -3 -0.12. या दोघांना जर का बघितलं तर -3.12च आहे ते. तर -3.12 म्हणजे -3 -0.12. आता मी एक ॲडजस्टमेंट करणार आहे, +-1 त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. बघा -3 -1 +1. आता ॲक्च्युली इथे -1 +1 हे कॅन्सलच होणार आहे, म्हणजे तसा काही फरक मी करत नाही आहे. मग -3 -1 +1 -0.12 इथे मी -1 +1 टाकलेला आहे. आता -3 -1 म्हणजे किती झाले, -4. आता या +1 मधून -0.12 काढले, मग +1 मधून -0.12 काढले तर आता 0.88 म्हणजे आलं -4 + 0.88. यालाच मी लिहितो -4 म्हणजे बार 4.88. म्हणजे -3.12ला मी बार 4.88 मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. आणि मग इथे -3.12च्या ऐवजी बार 4.88 मी लिहिलं. आता मला बार 4.88चा अँटीलॉग बघता येतो.
कसा बघणार म्हणजे मी अँटीलॉगमध्ये त्या लॉग टेबलमध्ये ॲक्च्युली अँटीलॉग बघेल -0.88चा अँटीलॉग बघेल 0.88चा मग 0.88चा अँटीलॉग आहे 7.586 इंटू 10⁻⁴ हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ जेवढं आहे तेवढंच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ सुद्धा आहे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आलं 7.586 इंटू 10⁻⁴ मोलार कॅपिटल M मी लास्ट पिरियडला पण सांगितलंय कॅपिटल M म्हणजे मोलार म्हणजेच मोल्स पर लिटर म्हणजेच मोल्स पर DM³ असतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता यामध्ये प्रॉब्लेममध्ये काय आहे ॲक्च्युली pH दिला होता त्या pH वरनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ काढला आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ जे आहे तेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आहे। pH वरनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ कसा काढला त्याच्याकडे लक्ष द्या। pH is equal to -log⁻10 of concentration of H+ म्हणजेच -pH is equal to log⁻10 of concentration of H+, दोन्ही साईडला अँटीलॉग घेतला अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH is equal to concentration of H+, म्हणजेच concentration of H+ is equal to अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH, pH ची व्हॅल्यू 3.12 ती ठेवली अँटीलॉग ऑफ -3.12 निघत नाही म्हणून आपण या व्हॅल्यूला कन्व्हर्ट करायचं ठरवलं। कसं कन्व्हर्ट केलं -3.12 is equal to -3 -0.12 -3 -1 +1 ही आपण इथे ॲडजस्टमेंट केली आहे यानी व्हॅल्यूमध्ये कुठलाही फरक पडणार नाही आहे कारण -1 +1 कॅन्सल होतं मग -3 -1 +1 -0.12 -3 -1 झालं -4 आणि 1 -0.12 झालं 0.88 म्हणजेच ते झालं बार 4.88 आता बार 4.88 आणि -3.12 यांच्या किमती सारख्याच आहे व्हॅल्यू सारख्याच आहे आकडे जरी वेगळे असले तरी व्हॅल्यू सेम आहे कशी बार 4 उलटं जाऊ बार 4.88 म्हणजेच -4 + 0.88 तुमचं साधं गणित वापरा आणि -4 + 0.88 करा तुम्हाला -3.12 आल्याचं दिसेल म्हणजे हा आकडा आणि हा आकडा यांची व्हॅल्यू सेम आहे मग हा बदल तरी कशाला करतो तुम्हाला वाटेल की आकडा व्हॅल्यू सेम आहे तर बदल कशाला करायचा तर -3.12चा अँटीलॉग काढता येत नाही तर त्याला अशा संख्येमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे की ज्याचा अँटीलॉग काढता येईल तो आहे बार 4.88 मग अँटीलॉग ऑफ बार 4.88 म्हणजे लॉग टेबलमध्ये तुम्ही अँटीलॉग बघणार 0.88चा तो आला 7.586 इंटू हे बार 4 आहे ना इंटू 10⁻⁴ जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आहे तेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ म्हणून आपण तिथे लिहिलेलं आहे। आता एक गोष्ट लक्ष द्या मी तुम्हाला नेहमीच आवर्जून सांगत आलेलो आहे की एक प्रॉब्लेम म्हणजे एक प्रॉब्लेम घेऊन चालायचं नाही तर त्यामध्ये इतर काही प्रॉब्लेम्स आपण शोधणं गरजेचं असतं तर तेच प्रॉब्लेम्स मी या ठिकाणी तुम्हाला शोधायला सांगणार आहे की इथे 3.12 दिलेलं होतं आणि त्याचं कन्व्हर्शन आपण बार 4.88 मध्ये केलेलं आहे मग आता एवढा वेळ देण्याची आवश्यकता आहे का तर बिलकुल नाही मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो आणि तो एक्झाममध्ये तुम्ही वापरला तरी चालेल हे असं दाखवण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही मग काय शॉर्टकट आहे त्याच्याकडे लक्ष द्या समजा इथे आपला कोणता आहे 3.12 आहे म्हणजेच काय आलेलं आहे -3.12 याचं कन्व्हर्शन आपल्याला अशा आकड्यात करायचं आहे ज्याचा अँटीलॉग काढता येतो मी एक काम करतो पहिले -3.12च्या ऐवजी -3.1 घेतो ठीक आहे याला मला अशा आकड्यामध्ये याचा अँटीलॉग नाही बघतायत मग याला अशा आकड्यामध्ये कन्व्हर्ट करायचं ज्याचा अँटीलॉग निघेल थोडक्यामध्ये कसं काढायचं त्याची पद्धतीकडे जरा लक्ष द्या -3.1 आहे ही कॅरेक्टरिस्टिक आहे ही मॅन्टिस आहे एक काम करा ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे 1 नी वाढवा 3 ची काय केली 4 आणि त्याच्यावरती बार देऊन टाका पॉईंट आता इथे किती आकडा आहे 1 आहे त्याला 10 मधनं सबट्रॅक्ट करा किती मधनं 10 मग 10 - 1 म्हणजे किती आले 9 म्हणजे -3.1 म्हणजेच बार 4.9 आहे डायरेक्टली तुम्ही या पद्धतीने जरी केलं तरी हेच येणार आहे अलगेन लक्ष वाटलं असं सोडून बघाल तुम्ही -3.1 घ्या आपण इथे बघू -3.1 म्हणजेच -3 -0.1 मग -3 -1 +1 पुढे काय येईल -0.1
त्याच्यानंतर पुढे काय येईल, -3 - 1 म्हणजे -4 आणि 1 - 0.1 म्हणजे +0.9 येईल, म्हणजेच बार 4.9 आल्याचं दिसेल. हे इथे डायरेक्टली घेतलेलं आहे. आता हा आकडा आपण इथे डायरेक्टली कसा काढायचा ते बघू आपण. लक्ष द्या, -3.12 याचा अँटीलॉग निघत नाही. मग याला अशा संख्येमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे ज्याचा अँटीलॉग निघतो. कसं कन्व्हर्ट करेल बघा, याच्यामध्ये एक व्हॅल्यू वाढवा, 3चं 4 केलं, त्याला बार केलं. इथे किती डिजिट आहेत, 2 आहे, 2 डिजिट आहे, 1 आणि 2 म्हणजे 12 आहे. तर याला 100 मधनं सबस्ट्रॅक्ट करायचं. इथे एकच डिजिट होतं, त्याला 10 मधनं सबस्ट्रॅक्ट केलं. इथे 2 डिजिट आहे, मग 100 मधनं सबस्ट्रॅक्ट करा. 100 - 12 किती येईल, 88 आलं. म्हणजे या सगळ्या स्टेप तुम्हाला बोर्डाच्या CETच्या कोणत्याही परीक्षेच्या दरम्यान गाळता येतील. -3.12 केल्यावर डायरेक्ट बार 4.88 तुम्हाला लिहिता येईल. अजून एक पुढे जातो मी. समजा -125 असतं, असा आकडा असता, 4 घेऊ समजा, -3.124 आहे. आता याचा अँटीलॉग निघत नाही, कारण कॅरेक्टरिस्टिक पण निगेटिव्ह, मॅन्टिसा पण निगेटिव्ह आहे. मग अशा व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे की ज्याचा अँटीलॉग निघेल. मग काय पद्धती आहे, याला 1 वाढवा आणि त्याला बार करून टाका. इथे किती डिजिट आहे, 3. मग याला 1000 मधनं सबस्ट्रॅक्ट करायचं. कशामधनं, 1000. बाजूला आपण सबस्ट्रॅक्ट करू. 1000 - 124, इथे किती राहतील, 6. इथे किती राहतील, 7. इथे किती राहतील, 8. म्हणजे 876 इथे लिहून टाका. झाला आपल्या व्हॅल्यू तयार. म्हणजे या स्टेप नंतर ही स्टेप डायरेक्टली तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. तुम्ही स्वतः काही आकडे घेऊन सोडवून बघा लागलं तर. इथे जसं इथे -3.12 दिलाय ना, मी तुम्हाला काही असे कन्व्हर्शन्स करायला लावतो. समजा -5.7 आहे, याला अशा आकड्यामध्ये, हे होमवर्क कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं तुम्ही. -5.7 ला अशा आकड्यामध्ये कन्व्हर्ट करा ज्याचा अँटीलॉग काढता येईल. ओरली काढू बरं, सध्या जाऊ द्या होमवर्कचं. ओरली कसं काढाल, -5.7 आहे, याचा 1 वाढवा, बार 6 आणि हा एक डिजिट आहे, म्हणजे 10 मधनं सबट्रॅक्ट करा त्याला. 10 - 3 म्हणजे 10 - 7 म्हणजे किती राहिले, 3. म्हणजे झाली व्हॅल्यू कन्व्हर्ट. -5.7 इज इक्विव्हॅलंट विथ बार 6.3. वरच्याचा अँटीलॉग निघत नाही, याचा अँटीलॉग काढता येतो आणि या दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत. म्हणजे कन्व्हर्ट धिस व्हॅल्यू ज्याचा अँटीलॉग निघत नाही इंटू सच अ व्हॅल्यू ज्याचा अँटीलॉग निघतो. हे कन्व्हर्शन कसं करायचं हे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. इथे तुम्ही वेगवेगळे आकडे घ्या. जसं मी -3.1 घेतलंय, तुम्ही -6.7 घ्या, इथे -6.72 घ्या, इथे -6.723 घ्या आणि ते कन्व्हर्ट करून बघा. ही सवय केली म्हणजे या पद्धतीचा उपयोग करण्याची गरज पडणार नाही. प्रॉब्लेम काय आहे एकदा लक्ष द्या. आता हे बाकीच्याच गोष्टी आपल्याला जरा शिकाव्या लागल्या. खरं प्रॉब्लेम काय होतं, pH होतं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ काढायला सांगितला होता. H3O+ काढायला सांगितला होता म्हणजेच तुम्हाला काढायला सांगितला होता H+. मग pHचा फॉर्म्युला घेतला, त्याच्यावरनं आता ही डायरेक्ट सवय करा. pH इज इक्वल टू -log⁻10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ pH. किंमत टाकली डायरेक्ट आलं पाहिजे. इथे 1 वाढवलं बार 4, 100 मधनं 12ला वजा केलं 88, बार 4.88. याचा आता कामच पडणार नाही. मग पुढे या ठिकाणी आपण 0.88चा अँटीलॉग घेतला, 7.586 इंटू 10⁻⁻4 मोलार. हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. आणि इथेच तेच आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ सुद्धा. आता मी नेहमी तुम्हाला सांगतोय की एका प्रॉब्लेममध्ये अजून प्रॉब्लेम शोधा. मग एक गोष्ट गृहीत धरा, हा जो pH तुम्हाला दिलेला आहे याच्यावरून एक प्रॉब्लेम काय बनवा की pH दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. काय विचारलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. मग काय कराल, pH दिलेला आहे, OH- विचारलं तर एक काम करा, पहिले pH वरनं या फॉर्म्युलाने POH कन्व्हर्ट करून घ्या. काय काढून घ्यायचा, पहिले POH. मी इथे वाटलंच तर चेंज करतो, देन OH- इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं म्हटलं. हे प्रॉब्लेम नंबर 6B आहे का. तर pH 3.12 OH- काढायचा आहे. याचा फ्लो चार्ट काय येईल, पहिले pH आहे, pH वरनं POH काढा, POH वरून मग तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- काढाल याच पद्धतीने. हे पण प्रॉब्लेम तुम्ही सोडून बघायचं आहे. अजून एक प्रॉब्लेम 6C म्हणून सांगतो मी तुम्हाला. 6C कसं,
तुम्हाला समजा हा POH दिलेला आहे आणि डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस विचारलं, मग काय घ्यायचं? POHच दिलाय डायरेक्ट OH मायनस, मग POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ मायनस ऑफ POH, आणि त्याच पद्धतीने सोडून OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढता येईल. म्हणजे त्या ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये दोन प्रॉब्लेम आपण तयार केले. दोन कोणते तयार केले? म्हणजे PH दिलाय आणि OH मायनस विचारलाय, किंवा POH दिलाय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस विचारलाय. व्हॅल्यू तीच ठेवली आपण. म्हणजे नवीन प्रॉब्लेम्स जे काही असं म्हणतात ना की पुस्तकातले प्रॉब्लेम्स नव्हते, ॲक्च्युली पुस्तकातलेच असतात. रामच्या ऐवजी कृष्ण शब्द असतो, रामाने 2 आंबे आणले त्याच्याऐवजी कृष्णाने 2 आंबे, म्हणतात प्रॉब्लेम बदललं. प्रॉब्लेम वगैरे काय बदललेलं नसतं, फक्त थोडा चेंज केलेला असतो. तर तो आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये यायला पाहिजे. लक्षात येते कन्सेप्ट ही. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये वीक मोनोबेसिक ॲसिड इज 0.04% डिसोशिएटेड इन 0.025 मोलार सोल्युशन. व्हॉट इज द pH? तुम्हाला pH विचारलेला आहे. आता बघा, वीक मोनोबेसिक ॲसिड आहे, वीक मोनोबेसिक ॲसिड म्हणून आपण लिहिलं फॉर वीक मोनोबेसिक ॲसिड. आता वीक ॲसिड म्हटल्याबरोबर ओस्टॉल डायल्युशन लॉ अप्लिकेबल आहे, आणि हा मोनोबेसिक ॲसिड आहे. कन्सेप्ट जरा लक्ष द्या, मोनो हा मोनो आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता फॉर्म्युला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू अल्फा सी. एक गोष्ट लक्ष द्या, ॲक्च्युअली ॲसिड करता जो फॉर्म्युला असतो तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू N अल्फा सी. हा फॉर्म्युला आहे खरं तर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ॲसिड, वीक ॲसिड, कारण ओस्टॉल डायल्युशन लॉ इज अप्लिकेबल ओनली फॉर वीक ॲसिड. मग वीक ॲसिड करता खरा फॉर्म्युला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू N अल्फा सी. आता जर का हे वीक ॲसिड मोनोबेसिक ॲसिड असेल, मोनो असेल, तर N ची किंमत आहे 1. म्हणजे मोनोबेसिक ॲसिड करता त्या ठिकाणी N ची किंमत 1, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ झाला अल्फा सी. आणि जर का तो डायबेसिक ॲसिड असेल, उदाहरणार्थ H2SO4, H2SO4 स्ट्रॉंग आहे, सॉरी वीक घ्यावं लागेल आपल्याला, ऑक्झॅलिक ॲसिड घेऊ आपण. ऑक्झॅलिक ॲसिड इज अ वीक डायबेसिक ॲसिड. मग ऑक्झॅलिक ॲसिड हे डायबेसिक ॲसिड आहे, मग त्याच्याकरता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल्स टू N अल्फा सी. N ची किंमत 2 येईल, 2 अल्फा सी हा फॉर्म्युला होईल. तर वीक ॲसिड करता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू N अल्फा सी. मोनो जर का असेल तो लाईक ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, हे मोनोवीक ॲसिड आहेत, मोनोवीक मोनोबेसिक ॲसिड आहेत. मग त्यांच्याकरता N ची किंमत 1 येईल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ अल्फा सी येईल. ऑक्झॅलिक ॲसिड सारखा वीक डायबेसिक ॲसिड जर का घेतला तर N ची किंमत 2 येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू 2 अल्फा सी असेल. जर का आपण वीक ट्रायबेसिक ॲसिड घेतला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू 3 अल्फा सी होईल. लक्षात येत आहे ना? हा ओरिजिनल फॉर्म्युला डोक्यामध्ये ठेवायचा आहे. मग आता काय आहे, वीक मोनोबेसिक ॲसिड आहे. वीक मोनोबेसिक ॲसिड म्हटलं की ओस्टॉल डायल्युशन लॉ लागणार, आणि ओस्टॉल डायल्युशन लॉ मध्ये जर का तुम्ही बघितलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू मोनो असल्यामुळे अल्फा सी आपल्याला घ्यावं लागेल. आता तुम्हाला दिलेलं काय आहे, पर्सेंट डिसोशिएशन आहे. पर्सेंट डिसोशिएशन आहे 0.04%. पर्सेंट डिसोशिएशन जर का दिलंय तर तुम्हाला अल्फा काढता येतो. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलंय की पर्सेंट डिसोशिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100, म्हणजे अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोशिएशन अपॉन 100, म्हणजे 0.04 अपॉन 100, म्हणजेच 4 इंटू 10⁻⁻⁴ ही झाली अल्फाची किंमत. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला C इज इक्वल टू 0.025 मोलार सोल्युशन. मग इथे मी लिहिलं C इज इक्वल टू 0.025 मोलार, म्हणजेच 25 इंटू 10⁻⁻³ मोलार. आता तुमच्याकडे अल्फा आहे, C आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ काढा. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू अल्फा C इज इक्वल टू अल्फाची किंमत टाकली, C ची किंमत टाकली, सॉल्व केलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आलं 10⁻⁻⁵. चला इथे व्हॅल्यू पुटअप करा. pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, म्हणजेच मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁵. मी
मी या ठिकाणी सांगितलंय पद्धती तुम्हाला. जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस 10⁻⁻5 असेल तर pH 5 येणार. कसं सोडवलं बघा, हा -5 समोर आणला, मायनस मायनस प्लस म्हणजे 5 आणि log of 10 to the base 10 1 आहे, म्हणजे pH ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5 आलेली आहे. पुन्हा एकदा, वीक मोनोबेसिक ॲसिड होता, त्याला ओस्टॉल डायल्युशन लॉ अप्लिकेबल केलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू अल्फा सी घेतला, त्यानंतर पर्सेंट डिसोशिएशनवरनं अल्फा काढला, सी आहे, अल्फा आणि सी वरनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढलं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस वरून आपण काढलेला आहे pH. तर या ठिकाणी सुद्धा हे प्रॉब्लेम नंबर 7 आहे. इथे एक काम करा, तुम्हाला मी इथे चेंज सांगतो, ॲसिडच्या ऐवजी बेस घ्या आणि pHच काढा. प्रॉब्लेम 7B काय येईल, बी काय येईल, या ॲसिडच्या ऐवजी घ्यायचा बेस आणि काढायचं pHच. कसं करणार, काय घेतला, फॉर वीक मोनो ॲसिडिक बेस आहे ना, बेस म्हटला ना मी, मग मोनो ॲसिडिक बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू अल्फा सी. मग त्यावरनं तुम्ही पहिले अल्फा काढाल, सी काढाल, त्यावरनं निघेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, ऐका व्यवस्थित, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस वरनं POH निघेल आणि POH वरनं मग pH काढावा लागेल. कसा फ्लो चार्ट येईल लक्ष द्या. तुम्हाला इथे बेस सांगितला ना मी, याच्याऐवजी काय घेतला आपण, हा बेस. मग काय आहे, बेसमध्ये आपल्याकडे अल्फा आहे, सी आहे, अल्फा आणि सी वरनं पहिले निघेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, यावरून निघेल POH आणि POH वरून निघेल pH. या सिक्वेन्सनी तुम्हाला जावं लागेल. प्रॉब्लेम 7B काय केलं, 7B वीक मोनो ॲसिडिक बेस, मोनो ॲसिडिक बेस केला आपण, बाकी व्हॅल्यू सेम, आणि तेच विचारलं तर काय बदल करायचा, अल्फा आहे, सी आहे, त्यावरनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस काढायचा, OH मायनस वरनं POH काढायचा, POH वरनं pH काढायचा. तर हे 7 प्रॉब्लेम मी लिहिलाय, 7B तुम्ही लिहिणार आहात. 7C सुद्धा सांगतो. 7C मध्ये काय करायचं, वीक मोनो ॲसिडिक बेस आणि त्यावरनं POHच काढायचा, मोनो ॲसिडिक बेस आणि काय काढायचा, POH काढायचा, म्हणजे pH नाही, फक्त POH काढायचा. असं पण एक प्रॉब्लेम तयार केला जाऊ शकतो. लक्षात येत आहे प्रॉब्लेम हे. प्रॉब्लेम नंबर 8, pH ऑफ वीक मोनो ॲसिडिक बेस इज 11.2. pH कोणाचा, वीक मोनो ॲसिडिक बेसचा pH दिलाय तुम्हाला. कॅल्क्युलेट पर्सेंट डिसोशिएशन इन 0.02 मोलार सोल्युशन. चला पहिले सुरुवात करा, काय दिलेलं आहे, वीक मोनो ॲसिडिक बेस. मग लिहिला वीक मोनो ॲसिडिक बेस, त्याचा pH किती आहे, 11.2 आहे. आता बेसचा pH दिलाय, मग त्या pH वरनं POH काढून घ्या. pH 11.2 आहे, मग आपला फॉर्म्युला आहे pH प्लस POH इज इक्वल टू 14, म्हणजेच POH इज इक्वल टू 14 मायनस pH, म्हणजेच 14 मायनस 11.2 म्हणजे 2.8 येईल. बरोबर आहे, म्हणजे pH वरनं पहिले काय काढून घेतला आपण, POH. आता दुसरीकडे तुम्हाला इथे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे बघा, आपण आता काय काढला, POH काढला. POH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. याला डायरेक्टली कन्वर्ट करतो, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, हे डायरेक्ट कन्व्हर्शन करता येतं. कसं केलंय बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस ऑफ POH. POH ची किंमत किती आहे, 2.8. चला मायनस 2.8 ला कन्व्हर्ट कसं करायचं मी आता इथे तुम्हाला समजून सांगितलंय. इथे 1 नी वाढवा, म्हणजे 2चं 3 बार 3, याला 10 मधनं सबस्ट्रॅक्ट करा, इथे 2 येईल, म्हणजेच मायनस 2.8 म्हणजेच बार 3.2 आहे. मग अँटी लॉग ऑफ बार 3.2, बार 3 आहे म्हणजे 10⁻⁻3. लॉग टेबलमध्ये तुम्ही 0.2चा अँटीलॉग जर का काढला तर तो 1.582 येतो, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 1.582 इंटू 10⁻⁻3 मोलार. आता हा आहे वीक मोनो ॲसिडिक बेस, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू अल्फा सी अकॉर्डिंग टू ओस्टॉल डायल्युशन लॉ. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू अल्फा सी आहे, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन सी. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आत्ता आपण काढलंय, अपॉन सी इथे घेतला. याचं कॅल्क्युलेशन जर का केलं तर तुमचा अल्फा येतो 0.07925. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा. आणि अल्फा काढल्यावरती पर्सेंट
डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा इंटू 100, तो आला 7.925%. कारण या अल्फाच्या किमतीला 100ने मल्टिप्लाय केलं की 7.925% एवढं उत्तर आल्याचं आपल्याला दिसेल. कसं सोडवलंय लक्षात घ्या. पहिले तर आपण काय केलं, हा बेस होता, मग बेसचा पीएच दिला होता म्हणून पीएच वरनं पीओएच काढला, पीओएच वरनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओएच मायनस काढलं, ओएच मायनस वरनं अल्फा काढला, अल्फा वरनं पर्सेंट डिसोसिएशन काढलं. याचा फ्लो चार्ट सांगतो, लक्ष द्या. पहिले तुम्हाला दिला होता पीएच, याच्यावरून तुम्ही काढला पीओएच, त्याच्यावरून काढला तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओएच मायनस, तुम्हाला सी दिला होता त्यावरनं काढला अल्फा, आणि अल्फावरनं काढलं पर्सेंट डिसोसिएशन. या मार्गाने तुमची या प्रॉब्लेमची ट्रिप गेलेली आहे असं म्हणू आपण. कुठून सुरुवात केली होती ट्रिपची, पीएच पासून. बेस असल्यामुळे पीएच वरनं काय काढला पीओएच, पीओएच वरनं काय काढला ओएच मायनस, ओएच मायनस आणि सी दिलेला आहे, मग त्यावरनं काय काढला अल्फा, आणि अल्फावरनं काय काढलं पर्सेंट डिसोसिएशन. कोणत्या मार्गाने प्रवास करतो याचा पण विचार झालेला पाहिजे. आता प्रत्येक प्रॉब्लेमला आपण सब प्रॉब्लेम दिलेलं होतं, याला सुद्धा आपल्याला सब प्रॉब्लेम देता येईल. एकच करतो, याला मी वीक मोनो ॲसिडिक बेसच्या ऐवजी याला म्हणतो वीक मोनोबेसिक ॲसिड. मोनोबेसिक ॲसिड हा शब्द घेऊन प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता जर का तो ॲसिड आहे आणि त्याचाच पीएच दिलेला आहे, तर डायरेक्ट पीएच वरनं याचा फ्लोचार्ट कसा येईल. समजा हा घेतला आपण मोनो बेसिक ॲसिड, असं करून जर का तुम्हाला मी प्रॉब्लेम सोडवायला सांगितलं, तर प्रॉब्लेमची सुरुवात काय होईल, तुम्हाला पीएच दिलेला असेल त्यावरनं डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओएच मायनस काढा, तुम्हाला सी दिला असेल अल्फा काढा, आणि त्यावरनं पर्सेंट डिसोसिएशन तुम्हाला काढता येईल. म्हणजे प्रॉब्लेम 8ला सुद्धा आपण 8B असा एक प्रॉब्लेम दिलेला आहे. ठीक आहे. अजून मी 2 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क म्हणून त्याच्यामध्ये सांगणार आहे, ते सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत. नाव अबाउट होमवर्क विच यू हॅव टू सॉल्व. इथे काही प्रॉब्लेम्स आपण इथे दिलेले आहेत. हे प्रॉब्लेम्स जे आहेत हे तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहे. मी प्रत्येक प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये तुम्हाला हिंट दिलेली आहे. तसं या प्रॉब्लेमची हिंट, त्याचा जर्नी जो आहे, त्याचा प्रवास जो आहे तो कसा करायचा ते दिला आहे. या प्रॉब्लेमच्या बाबतीत सुद्धा, याही प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये हे जे वरचे जे प्रॉब्लेम्स आहे, मी जे आत्ता लेक्चर घेताना सांगितलं होतं की त्याच प्रॉब्लेमसारखं दुसरं प्रॉब्लेम असे मी कन्व्हर्ट करून दिलेले आहेत. 1 2 3 बरोबर आहे. आणि हे 2 प्रॉब्लेम्स नवीन आहेत, तुम्हाला हे तुम्हाला सॉल्व करायचे आहे. फॉर वीक मोनोबेसिक ॲसिड पीएच दिलाय, कॉन्सन्ट्रेशन दिलाय, के ए विचारलाय. आता ॲसिड आहे लक्षात घ्या. मग ॲसिड आहे म्हणजे पीएच वरनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढता येईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू अल्फा सी हा फॉर्म्युला वापरायचा. सी आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस काढलाय, त्यावरनं अल्फा काढता येईल तुम्हाला. आणि के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी हा ओस्टॉल डायल्युशनला वापरू शकतो, कारण वीक मोनोबेसिक ॲसिड आहे. तर के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सीच्या मदतीने के एची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. या ट्रॅफिकनी तुम्हाला, या रूटनी तुम्हाला जायचं आहे. पुढे प्रॉब्लेम इन NaOH OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि पीएच विचारलं आहे. बेस आहे, मग OH मायनस वरनं पहिले POH काढा, POH वरनं काय काढायचं आहे पीएच. तर हे जे होमवर्क आहे हे तुम्ही स्वतः सॉल्व करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित होईल. तर आज आपण पीएच आणि POH वरचे प्रॉब्लेम्स लक्षामध्ये घेतले आहेत. थँक्यू.